in Standard 10, Science 1. Here we review our practical number 11 based on the chapter Metallurgy. मेटलर्जी चॅप्टरमुळे आपलं हे जे शिल्लक असलेलं एक जे होतं त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला देत आहे ते तुमच्या प्रयोगवहीत लिहून घ्या. आपल्याला या ठिकाणी झिंक, फेरस, कॉपर, ॲल्युमिनियम या बाबतीतल्या आपली झिंकची आपण रिॲक्शन पाहिली होती आपल्या प्रयोगशाळेमध्ये. कॉपर सल्फेटची पण आपण पाहिलेली आहे प्रत्यक्ष आपण ज्यावेळेस ऑनलाईन घेतलं होतं त्यावेळेस. आणि हे आपल्याला फक्त लेखन बाकी असेल, ज्यांच्याजवळ ते मुद्दे नसतील तरी त्यांनी त्यांच्या वहीमध्ये लिहून घ्या. तर आपल्याला साधारणपणे झिंक, फेरस, कॉपर आणि ॲल्युमिनियम या 4 मेटल्सची रिॲक्टिव्हिटी चेक करायची आहे आणि आपल्याला जे सोल्युशन्स दिलेले आहेत त्यांच्यावर त्यांची रिॲक्शन चेक करायची. आता इथे आपण ॲल्युमिनियम ते केमिकल घेतलेलं आहे, ते झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, कॉपर सल्फेट, ॲल्युमिनियम सल्फेट. टेस्ट ट्यूब स्टँड, डिस्टिल वॉटर आणि सँडपेपर. सँडपेपर हा ते घासण्यासाठी मेटल्सचा. पण आपण त्यावेळेस आपण झिंकचे आणि ॲल्युमिनियमचे बारीकसे तुकडे वापरले होते जरा मोठ्यापैकी. द क्लीन ऑल द मेटल्स विथ द सँडपेपर्स अँड कट देम इन टू द स्मॉल पीसेस. पण आपण रेडीमेड आपण आपल्याकडे वापरले होते. टेक 10 ml of the sample of each of the solution, zinc sulfate, ferrous sulfate, copper sulfate, aluminum sulfate in separate test tube. Put 1 or the 2 pieces of the aluminum metal in each test tube. See the what happens, note the observation. यात आपल्याला ते पाहिलं होतं की जलद गतीने कोणाची रिॲक्शन आपल्याला घडून येते. तर आपल्याला इथे चार्टमध्ये दिलेलं आहे. या चार्टमध्ये क्लिअर म्हटलेलं आहे ॲल्युमिनियम बरोबर, झिंक बरोबर आणि फेरस बरोबर यांची रिॲक्शन काय होते. कारण आपण हे 4 मेटल आणि त्यांच्यामध्ये आपण एक एक टेस्ट ट्यूबचं आपण जर टाकत गेलं तर आपल्याला इथे कोणतीही प्रकारची रिॲक्शन दिसत नाही. ॲल्युमिनियम सल्फेट बरोबर ॲल्युमिनियमची आणि शिवाय त्याच्यामध्ये तो नो रिॲक्शन्स आपल्याला दिसते. त्यानंतर झिंक सल्फेट बरोबर आपल्याला जे त्या ॲल्युमिनियम बरोबर जी रिॲक्शन दाखवते आपल्याला तिथं झिंक डिस्प्लेस झाला आहे, आयर्न डिस्प्लेस झालेला आहे आणि कॉपर डिस्प्लेस झालेला आहे. झिंकची या ठिकाणी आपल्याला रिॲक्शनच नाही कारण आपण त्या सोल्युशननुसार आपण दर्शवलेलं आहे. ज्या मेटलचं असेल आयर्नचं, आयर्नबरोबर कोणती रिॲक्शन इथे दिसत नाही आहे. कॉपरची कॉपरबरोबर रिॲक्शन दिसत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला कॉपर धातू हा डिस्प्लेस झालेला दिसतो. दिस इज द टाईप ऑफ द डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आयर्न डिस्प्लेस झालेला आहे, कॉपरची आयर्नबरोबर रिॲक्शन होत नाही म्हणून इथे नो रिॲक्शन. याच्यामध्ये सुद्धा आपण ॲल्युमिनियममध्ये आपण करताना या झिंक सल्फेटचं इथे झिंक डिस्प्लेट्स होत असतं. तर झिंकची झिंकबरोबर रिॲक्शन नव्हता, आयर्न नो रिॲक्शन. आणि मग आपण याच्यावरून आपण सहज म्हणू शकतो की जो कॉपर आहे हा मोस्टली सगळ्यांबरोबर त्यांनी रिॲक्ट दिलेली आहे. फेरस कमी प्रमाणामध्ये. म्हणजे हा जो क्रम आहे जो पुस्तकात पण आपल्याला दिलेला आहे की ॲल्युमिनियम हा रिॲक्टिव्ह आहे, झिंक, फेरस आणि यांचा कॉपर यांचा क्रम या पद्धतीचा असणार कारण यांची रिॲक्टिव्हिटीचा क्रम जो आहे तो अशा पद्धतीने जाईल आणि तेच आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ द रिॲक्टिव्हिटी ही आपल्याला इथे मांडायची आहे. तर अशा रीतीने ह्या प्रयोगाचं तुम्ही लेखन करायचं आहे. याच्यावरची प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. इथेनॉइकचा जो प्रयोग आपण आत्ताच चॅप्टर त्याचं संपलं शिकून. तर इथेनॉइकच्या जे प्रॉपर्टीज आहेत त्याच प्रॉपर्टीवर आधारित असणारा विज्ञान 2 मधला सायन्स 2 मधला हा प्रयोग आहे. तर ॲसेटिक ॲसिड, इथेनॉइक ॲसिड त्याला असं म्हटलं जात असतं. याची ओळख आहे या ठिकाणी जी त्या पुस्तकात सुद्धा आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच तत्वांच्या आधारे त्यांनी तिथे चार्ट बनवलेला आहे. त्याचं ऑब्झर्वेशन इन्फरन्स या ठिकाणी आपण सहज पाहू शकतो. तर अत्यंत सोपं आणि साधं आहे. एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण ॲसिटिक ॲसिड घ्यायचं, रेड रेटमस ब्ल्यू सोल्युशन त्याच्याने आपण टेस्ट करायची आणि सोडियम बायकार्बोनेट बरोबर त्याची रिॲक्शन काय होते या 3 गोष्टी आपण इथे पाहू शकतो. तर ॲसिटिक ॲसिड, क्लीन ड्राय टेस्ट ट्यूब आणि त्यांचा कलर आणि ऑर्डर लिहू शकतो आपण की कसा रंग आहे, त्याचा वास कसा आहे है ना. ऑर्डर म्हणजे काय, त्याचा वास. तर व्हिनेगरसारखा त्याचा वास असतो आणि व्हिनेगरच
त्यालाच आपण ॲसिडिक ॲसिड असं म्हणत असतो. ॲसिडिक ॲसिड हॅज अ व्हिनेगर लाईक ऑर्डर, आपण त्या चॅप्टरमध्ये शिकलो. त्यानंतर सोल्युबिलिटी इन द वॉटर, ते सोल्युबल असतं का, पाणी टाकून चेक करायचं, तर सोल्युबल असतं. ॲसिटिक ॲसिड हे पाण्यामध्ये सोल्युबल असतं. आणि इफेक्ट ऑन लिटमस, आता हे 2 लिटमसचे रंग आहेत. ब्ल्यू लिटमस पेपर पण वापरू शकतो आपण आणि लिक्विड पण वापरू शकतो. ते लिटमसच्या याच्यावर टर्न रेड होतो ब्ल्यू हा, डज नॉट चेंज. जर टर्न रेड होत असेल ब्ल्यू, तर याचा अर्थ ते ॲसिडिक आहे, हे आपल्याला लिहिता येतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला CO2 गॅस इव्हॉल्व होत असतो. जेव्हा त्याच्यातून सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्शन घडून येते, तेव्हा कलरलेस आणि ऑर्डरलेस गॅस बबल्स आर इव्हॉल्व. CO2 गॅस इव्हॉल्व व्हेन द ॲसिडिक ॲसिड रिॲक्ट विथ द सोडियम बायकार्बोनेट. तर याही मुद्द्यांमध्ये आपल्याला हेच जे इन्फरन्स आहेत तेच आपण लिहू शकतो. ॲसिडिक ॲसिड हॅज अ ऑर्डर लाईक व्हिनेगर, सोल्युबल इन वॉटर, ॲसिडिक ॲसिड इज ॲसिडिक इन नेचर, आणि CO2 गॅस इज इव्हॉल्व व्हेन द ॲसिडिक ॲसिड रिॲक्ट्स विथ द सोडियम बायकार्बोनेट. यावर आधारित असलेले जे प्रश्न उत्तरं आहेत MCQचे, ते आपण सोडवू शकता. ते पुस्तकामध्ये त्यांची उत्तरे हे आपल्याला मिळतात. प्रॅक्टिकल नंबर 9, टू स्टडी द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मायक्रोब्स दॅट आर इंडस्ट्रियल युजफुल. काही मायक्रोब्स आहेत, त्यांची आपल्याला औद्योगिकदृष्ट्या कसा उपयोग होतो याविषयी आपण माहिती घेऊ शकता. जनरली याच्या रेडीमेड स्लाइड्स असतात, किंवा याचा एक आपण नेटवरून सुद्धा माहिती घेऊ शकतो अधिक स्वरूपामध्ये, की ज्या स्वरूपामध्ये औद्योगिकदृष्ट्या यांचा कसा उपयोग होऊ शकतो. दॅट इज इंडस्ट्रियल युजेस इन अ मायक्रोब. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस, लॅक्टोबॅसिलस, त्यानंतर सॅकरोमाइस सर्व्हिसी, ॲझोटोबॅक्टर, त्यानंतर ॲस्परजिलस ओझे. आता इथे स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस बाबतीत बोलूया आपण. हे प्रोबायोटिक म्हणून आपण जनरली वापरत असतो. प्रोबायोटिक हा बॅक्टेरिया प्रकार आहे. फर्मेंटेशन डेअरी प्रॉडक्ट्समध्ये याचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग केला जात असतो. आज आपण जे काही बरेचसे पदार्थ खातो त्यामध्ये तुम्हाला स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलिस हे आढळून येतं. त्यानंतर लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस हा सुद्धा एक बॅक्टेरियाचा प्रकार आहे. याची ॲबिलिटी अशी आहे की हा लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करू शकतो. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी ज्या प्रॉडक्ट्समध्ये याचा वापर होत असतो, दुधाचे प्रॉडक्ट्स जे असतील त्यांच्यामध्ये आपल्याला गाईचं दूध असेल की त्याच्यात लॅक्टोबॅसिलस हे उपचारासाठी आपल्याला जसं लहान मुलासाठी आवश्यक असतं, आणि याचं इतर मोठ्यांना सुद्धा तसाच उपयुक्त असा, म्हणजे एक रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढत असते. त्याला रोगप्रतिकार प्रणाली बुस्टिंग म्हणतो आपण. ते लॅक्टोबॅसिलस म्हणजे आपण दहीच्या माध्यमाने खात असतो बऱ्याचदा. ॲसिटोबॅक्टर नेक्स्ट हा एक बॅक्टेरिया प्रकार आहे. याला नकारात्मक बॅक्टेरिया असं म्हटलं जात असतं. टू प्रोड्यूस द ॲसिडिक ॲसिड, खास करून याचा वापर आपण अशा पद्धतीचा करत असतो. अनेक व्यावसायिक उपयोगामध्ये येणारं हे हा जीवाणू आहे, म्हणून त्याला नकारात्मक जीवाणू असं म्हटलं जात असतं. कारण याचे काही फायदे पण आहेत की ज्याच्यात आपण व्यावसायिक उपयोग करून त्या कंपन्यांमध्ये जे काही ॲसिड आवश्यक असेल किंवा काही इतर गोष्टी असतात त्यांच्यामध्ये याचा उपयोग होत असतो. व्हिनेगरच्या निर्मितीमध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. नेक्स्ट आहे सॅक्रोमाइस सर्व्हिसी. हा ईस्टचा प्रकार आहे. म्हणजे हे जीवाणू होते 3, पण हा ईस्ट आहे. फर्मेंटेशन प्रोसेससाठी याचा जनरली वापर करत असतो. जे डिस्टिल्ड बिव्हेरेज असतात की दारूसारखे प्रकार जे असतात त्यांच्यामध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे त्याला अल्कोहोलिक बिव्हेरेजेस असं म्हणतात. फ्रूट, हनी, टी वगैरे हे जे वर्ल्ड वाईड काही गोष्टी असतात ते फर्मेंटेड करून विकले जात असतात रेडीमेड पॅकमध्ये. त्यांच्यामध्ये जे अल्कोहोलिक प्रोडक्शन असतं, तर त्या दृष्टीने याचा वापर हा होत असतो. ॲस्परजिलस ओरिझाई
जनरली याचा वापर आपण बघतो की जपान या देशापासून त्याची मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बार्ली असू दे किंवा पोटॅटोज स्वीट पोटॅटो असतील त्यांच्यापासून आपल्याला काही अल्कोहोलिक बिव्हेरेजेस मिळवण्यासाठी याचा वापर केला जात असतो. शिवाय सोया सॉस नावाचा प्रकारसुद्धा हा त्याच फंगसमुळे निर्माण करता येतो, म्हणून हा फंगसचा प्रकार आहे. फर्मंटेशन क्रिया याच्यामध्ये घडून येत असते, त्यामुळे यांचे असे उपयोग आपल्याला तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सची किंवा त्याचे उपयोग असू दे, तर नेटवरून सुद्धा ही माहिती तुम्हाला मिळू शकते. Microbes or the microscopic organism are widely used in large-scale industrial process. They are the survival for the production of the variety of the metabolites such as the ethanol, butanol, lactic acid, riboflavin, as well as the transformation that helps to reduce the environmental pollution. आपणाला या बॅक्टेरियाज किंवा आपण यीस्ट किंवा फंगस असेल याचा वापर का करतो, तर जनरली आपल्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन हा जो प्रकार असतो याला कमी करण्यासाठी सुद्धा याचा एक तऱ्हेने वापर केला जात असतो, म्हणून यांचा अभ्यास आपल्याला दिलेला असतो. तर यावरील प्रश्न तुम्ही नक्की लिहू शकता. प्रॅक्टिकल 10 यामध्ये आपल्याला फारसं काही लिहायचं काही नाही, पण फक्त केवळ माहिती म्हणून तुम्हाला ज्ञात असावा. पण जनरली एक माहिती म्हणून आपण पाहू शकतो. टू एम द स्टडी ऑफ द बायोफर्टिलायझर अझोला, ॲनाबिना, ॲझोटोबॅक्टर अँड नॉस्टॅक. समजा तुमच्या समोर चार्ट असेल, त्या चार्टवर तुम्हाला स्पेसिमन दिले असतील किंवा स्लाईड दिले असतील किंवा त्यांचं आकृती दिली असेल, आणि त्या आकृतीवरून तुम्हाला त्याचे काही ऑब्झर्वेशन्स लिहायचे असतात. त्यांना आकृतीला नाव द्यायचं असतं. मग याचे किंगडम आहेत प्लॅन्टी. आपण ॲनिमल क्लासिफिकेशन जसं पाहिलेलं आहे तसं ह्या ज्या मायक्रोबॅक्टेरियाज आहेत किंवा सूक्ष्म जीवाणू जे आहेत यांचीसुद्धा काही किंगडम आहे, त्याचं डिव्हिजन आहे, त्याचं एक्झाम्पल्स आहेत. ॲझोला नाव त्याचं एक्झाम्पल आहे. टेरिडॉफायटामध्ये मोडलं जात असतं. जे प्लॅन्टी म्हणजे हे वनस्पती आहे ॲझोला. आता ही कशा स्वरूपात आढळते, तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहेत. जनरली आपल्या 4-5 कॅरेक्टर लिहिले तरी आपल्याला परीक्षेला ते पुरेसे होतात. तो कशा प्रकारचा आहे, ट्रायंग्युलर शेप असतो. त्यानंतर ते एखाद्या डबक्यात किंवा तळ्यामध्ये ते फ्लोट करताना आपल्याला बघा, तुम्हाला ग्रीन शेवाळ पाहिलं असेल तर तशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्यांच्यामध्ये आढळणारा हा एक वनस्पतीसारखी दिसणारी एक हा जीवाणूसारखा प्रकार आहे. टू क्रिएट द व्हेरिटी रेट ऑफ द वॉटर ॲज द लीव्स हॅव द सॉफ्ट ब्रिस्टल ऑन देम, दे डिस्ट्रॉय द वॉर्म्स इन द वॉटर ड्यू टू देअर द वॉर्मिसाइड नेचर. बघा, पाणी आपोआप शुद्ध होत असतं. गटारीतलं पाणी शुद्ध करायला जाण्याची तिथे गरज नसते, पण कालांतराने बघा तुम्ही ते पाणी शांत झालं किंवा त्याच्यामध्ये काही जरी बॅक्टेरियाज वाढले असतील, शेवाळ वाढले असतील, तर ते शेवाळ जे आहे ते आपल्यासाठीच उपयोगात येत असतं. त्यांचं म्हणजे त्यांच्या सजीवनासाठीच त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे त्याच्यात किडे जास्त राहू शकत नाही आपण म्हणतो, पण ते तसं नाही राहत की ते त्या जीवाणूंमध्ये त्या जीवाणू त्यांच्यावर पण जगत असतात, आणि ते जे वॉर्म असतात ते सुद्धा त्यांच्यावर जगत असतात. असं एकमेकांचं सहजीवन यांच्यामध्ये आढळून येतं. सायनोबॅक्टेरियम ॲनाबेना ॲझोलाय प्रेझेंट इन द लीव्स टू फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. हा नायट्रोजन फिक्सेशनसाठी याचा खास वापर आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ॲनाबेना किंगडममधलं बॅक्टेरिया आपण बघूया. हा बॅक्टेरियाची आकृती इथे तुम्हाला दिलेली आहे. दीज आर द फिलामेंटस बॅक्टेरिया लिव्हिंग इन अ सिम्बायोटिकली विथ द ॲझोला मॉस्किटो फर्न. आत्ताच मी बोललो की ते एकमेकांमध्ये सहजीवी करून आता सिम्बायोटिकली लिव्हिंग टाईप असतो, ज्याच्यात सहजीवन असं म्हणतात. एकमेकांना सहजीवनाने मदत करत असतात. दे फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फाउंड द पॅडी फील्ड ॲक्ट ॲज अ नॅचरल फर्टिलायझर. भाताच्या शेतीमध्ये तुम्हाला बघा काही शेवाळ दिसत असेल तर त्यांच्यामध्ये आपल्याला या प्रकारचा बायोफर्टिलायझर हे दिसून येतं. हे वापरलं जात असतं, हे टाकलं जात असतं फर्टिलायझर म्हणून. टू फाउंड द पॅडी फील्ड्स ॲक्ट ॲज अ नॅचरल फर्टिलायझर. फर्टिलायझर म्हणजे काय, खतं आपण ज्यांना म्हणतो. ॲनिमल्स स्टे अवे फ्रॉम देम
ॲज दे प्रोड्यूस द न्यूरोटॉक्झिन दॅट हार्म्स द नर्वस सिस्टीम. काही ॲनिमल्स हे खात नाही तिथे, हे जर टाकलं तर त्यामुळे काय होतं, त्यांच्यापासून ते दूर जातात, कारण त्यांच्या नर्वस सिस्टीमवर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट ॲझोटोबॅक्टर, बॅक्टेरिया आहे. प्रोटिओबॅक्टेरिया, ॲझोटोबॅक्टर, याची आकृती आपल्याला दिलेली आहे, राऊंड शेप असतात. त्याचं डायमीटर दिलेलं आहे 1 to 2 मायक्रोमीटर. हॅविंग द ॲबिलिटी टू क्रिएट द हार्ड क्रस्ट अराउंड देमसेल्फ, लिव्हिंग इंडिपेंडेंटली इन द सॉईल. दे फिक्स द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. नायट्रोजन हा फिक्स करत असतात. नायट्रोजन स्थिरीकरण नावाचा प्रकार हा रूट्समध्ये असतो. जनरली आपण त्याचा वापर केला जात असतो. हे छोटंसं फर्टिलायझर रूपामध्ये पाण्यात विरघळून ते पाणी शिंपडलं जात असतं आणि त्याच्याने ते नायट्रोजन त्या ते जीवाणू सरळ मुळांच्या गाठींशी जाऊन बसतात. नेक्स्ट नॉस्टॅक, हे पण बॅक्टेरिया प्रकार आहे. सायनोबॅक्टेरिया म्हणतात त्याला. दिस बॅक्टेरिया लुक्स लाईक अ स्ट्रिंग एम्बेडेड इन अ जिलेटिनस केसिंग कवरिंग. एक विशिष्ट प्रकारच्या चिकटच्या भागामध्ये ते मण्यांसारखे गेलेले असतात, दिसतात त्याच्यामध्ये. दे आर फाउंड इन सॉईल, वेट रॉक, द बॉटम ऑफ द वॉटर रिझर्वायर. आता हे तळाशी असतं जनरली बॅक्टेरिया, मातीच्या आतमध्ये ओलसर माती, खडकाळ चिकटसे खडक असतात, त्यांच्यामध्ये हे आपल्याला आढळून येतात हे बॅक्टेरिया. लिव्हिंग इंडिपेंडेंटली सिम्बायोटिकली, दे अप्लाय द नायट्रोजन टू द होस्ट व्हेन दे आर द सिम्बायोटिक. एकमेकांना मदतीचं काम करत असतात. ॲटोट्रॉफिक ॲज वेल ॲज द क्लोरोफिल सेल हॅज, त्यांना हिरवटपणा पण आहे. यूज फूड बिकॉज इट कंटेन द व्हिटॅमिन अँड द प्रोटीन ॲबेडनटली. याचा एक आहारामध्ये सुद्धा वापर होत असतो, हे ज्यामध्ये असतील त्यामध्ये. दिस बॅक्टेरिया ॲनाबिना फाउंड इन ॲझोला, मॉस्किटो, फर्न फंक्शन ॲज द बायोफर्टिलायझर. ॲझोटोबॅक्टर लिव्हिंग इंडिपेंडेंटली इन अ सॉईल, फिक्स्ड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. वातावरणातलं नायट्रोजन स्थिरीकरणासाठी वापरतात. नॉस्टॅक, द बॅक्टेरिया फाउंड इन द सॉईल, वेट रॉक अँड वॉटर बॉटम्स हॅव द ॲबिलिटी टू फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिससाठी त्याचा वापर हा करण्यात येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही या 10व्या प्रॅक्टिकलचाही तुम्ही लिहू शकता. त्याखालील प्रश्न लिहा. संपूर्ण वही तुम्ही कंप्लीट करायची आहे.